अकोला येथे बजरंग दल महानगरच्या वतीने देशातील विविध सामाजिक आणि सुरक्षा विषयक मुद्द्यांवर राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले। जिल्हा अधिकारी मार्फत देण्यात आलेल्या या निवेदनात कायदा सुव्यवस्था, अतिक्रमण आणि समाजातील तणावपूर्ण घटकांकडे लक्ष वेधण्यात आलंय। निवेदनात काही प्रकरणामुळे सामाजिक सखोल्यावर परिणाम होत असल्याचा दावा करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तसेच सार्वजनिक आणि सरकारी जमिनीवर अतिक्रमण हटवणे तसेच जबरदस्ती धर्मांतर रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे। याशिवाय समाजात वैमनस्य निर्माण करणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली। देशात शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक ऐक्य कायम राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी अपेक्षा बजरंग दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे। दीपक गवई, जनशक्ती, अकोला। बंद करो, बंद करो, धर्मांतरण बंद करो, बंद करो, बंद करो, जमीन जहाज बंद करो, बंद करो, बंद करो, खूब जहाज बंद करो, बंद करो, बंद करो, लैंड जहाज बंद करो, बंद करो, बंद। आज देशभरात बजरंग दलाच्या माध्यमातून कट्टर इस्लामिक जिहादाविरुद्ध आंदोलन, विरोध प्रदर्शन केले जात आहे। अनेक घटना प्रत्येक शहरातून, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक राज्यातून समोर येत आहेत। नाशिकची कॉर्पोरेट जिहाद, त्या ठिकाणी जबरदस्ती हिंदू मुलींना धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक निरेटिव्ह त्यांनी असं केला होता की अशिक्षित मुसलमान असतात पण आणि त्यामध्ये आज शिक्षित आहेत। अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर्स महिला त्याच्यामध्ये आहेत। त्यानंतर कॉर्पोरेट जिहादमध्ये नाशिकच्या महिला सुद्धा आहेत। म्हणजे मुस्लिम आणि महिला आणि पुरुष दोन्ही ताकदीनं जिहाद करायला समोर निघालेले आहेत। या जिहादाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हा जिहाद उखळून फेकण्यासाठी बजरंग दल आता रस्त्यावर उतरलेला आहे। काय हो सर?